नमस्कार महाराष्ट्रातल्या सर्व भावी अधिकारी विद्यार्थी मित्र आणि मैत्रिणींनो, मी स्वप्न राठोड आपल्या सगळ्यांचे मनपूर्वक स्वागत करतो MPSC वाला या आपल्या YouTube चॅनलवर। तर विद्यार्थी मित्रांनो, आज लेटेस्ट न्यूज आहे आणि फार हॉटशॉट न्यूज आहे। ती म्हणजे अमेरिकेचे राष्ट्रपती जो साधारणतः पूर्ण जगाचा राष्ट्रपती मानण्यात येतो, द पोटस म्हणजे POTUS, द प्रेसिडेंट ऑफ द युनायटेड स्टेट्स, PO ज्याला म्हणतो आपण POTUS। तर POTUS म्हणजे द प्रेसिडेंट ऑफ द युनायटेड स्टेट्स, पोटस। या पोटस म्हणजे अमेरिकेच्या राष्ट्रपती विरोधात त्यांच्या काँग्रेसने, म्हणजे अमेरिकेची जी संसद आहे, जशी भारताची संसद तशी अमेरिकेच्या संसदला काँग्रेस म्हणतात, काँग्रेस। आणि हे अमेरिकेची संसद म्हणजेच काँग्रेस दोन सभागृहांनी बनलेली आहे। कनिष्ठ सभागृह हाऊस ऑफ रिप्रेझेंटेटिव्ह आणि वरिष्ठ सभागृह सिनेट। या दोन्ही सभागृहातल्या अनेक सदस्यांनी, जसे आपल्याकडे खासदार असतात लोकसभा राज्यसभेचे, तसे तिकडे मेंबर असतात, मेंबर ऑफ काँग्रेस। तर या मेंबर ऑफ काँग्रेस म्हणजे अमेरिकेतल्या खासदारांनी फार मोठी एक डिमांड म्हणजे मागणी उचलून धरलेली आहे की अमेरिकेच्या राज्यघटनेतली 25वी घटनादुरुस्ती, अमेरिकेच्या राज्यघटनेमध्ये आतापर्यंत केवळ 27 घटनादुरुस्ती झालेल्या आहेत गेल्या 200 वर्षात, परंतु त्यातली 25वी घटनादुरुस्ती आणि या 25व्या घटनादुरुस्तीमधलं हे जे सेक्शन 4 आहे, सेक्शन 4 म्हणजे कलम 4, या कलम 4ला लागू करावं। तर आणि ते पण अमेरिकेच्या राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांच्या विरोधात। तर नेमकं ही 25वी घटनादुरुस्ती आणि या 25व्या घटनादुरुस्तीमधलं कलम 4 काय आहे, आणि समजा ते अमेरिकेच्या इतिहासात पहिल्यांदा लागू झालं, जर तर जी गोष्ट आहे, जर पहिल्यांदा लागू झालं तर अमेरिकेच्या राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांच्या विरुद्ध कोणकोणती कारवाई त्यांच्या संसदेला करता येतं। ऑलरेडी अमेरिकेचे राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प हे राष्ट्रपती असताना 2 वेळा म्हणजे महाभियोगाला सामोरे गेलेले आहे, 2 वेळा महाभियोगाला सामोरे गेलेले आहे, 2 वेळा महाभियोगाला। आणि अमेरिकेच्या एकमेव राष्ट्रपती बनले ते जे महाभियोगाला एक नाही तब्बल 2 वेळा ते नाही का महाभियोगाला सामोरे गेले। आणि त्यामुळे अमेरिकेचे राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प हे फार म्हणजे विवादित आहे व्यक्तिमत्व, आणि त्यांना समजणं, ते म्हणतात आपल्या बॉलिवूडच्या मूवीमध्ये डॉन पिक्चरमध्ये डायलॉग आहे की डॉन को पकडना मुश्किल ही नहीं नामुमकिन है, बट डोनाल्ड ट्रम्प को समजना मुश्किल ही नहीं नामुमकिन है, असं आपण म्हणू शकतो। तर नेमकं डोनाल्ड ट्रम्प यांच्या विरोधात 25व्या घटनादुरुस्तीचं सेक्शन 4 काय आहे हे जाणून घ्यायचा प्रयत्न करूया आपण। प्रेसिडेंट डोनाल्ड ट्रम्प यांच्या नाही का म्हणजे यांनी नाही का इराणच्या युद्धामध्ये जबरदस्ती उडी का मारली, हा पहिला प्रश्न आहे। म्हणजे अनेक विद्यार्थ्यांना मी मागच्या व्हिडिओमध्ये पण म्हटलं होतं की इराणपासून 12,000 किलोमीटर दूर जो देश आहे अमेरिका, तो केवळ आणि केवळ इस्रायलच्या म्हणण्यानुसार डायरेक्ट त्या युद्धामध्ये एवढा ऍक्टिव्ह झाला, याच्यामागे कारण काय? आणि हाच प्रश्न संपूर्ण जगाला, आणि त्यापेक्षाही महत्वाचं की ज्या लोकांनी डोनाल्ड ट्रम्प यांना विश्वास ठेवून निवडून दिलं त्यांना सुद्धा प्रश्न पडला की प्रत्युत्तराच्या अंतर्गत इशाऱ्यानंतरही आणि कोणतेही स्पष्ट कारण न देता, सर्वात महत्वाची बाब, डोनाल्ड ट्रम्प यांनी अमेरिकेच्या जनतेला कोणतेही स्पष्ट कारण न देता राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी 28 फेब्रुवारी 2026 रोजी इराणवर संयुक्तपणे बॉम्ब हल्ला करण्याचा निर्णय, आणि तो अमेरिकेच्या जनता आणि कायदेकर्त्यांसाठी आश्चर्यकारक होता। म्हणजे सर्वात मोठी अमेरिकेची जनता, कारण वी द पीपल, ओके, वी द पीपल हे शब्द अमेरिकेच्या जनतेपासूनच सुरू झालेले, आणि नका कायदे, ओके, कायदेकर्ते, ओके, कायदेकर्ते, तर यांच्यामध्ये कायदेकर्ते, ओके, तर अमेरिकेची जनता आणि कायदेकर्त्यांसाठी आश्चर्यकारक होता। त्यामुळे नाही का अमेरिकेची जनता आणि हे कायदेकर्ते म्हणजे सिनेट मधले मेंबर आणि हाऊस ऑफ रिप्रेझेंटेटिव्ह मेंबर, अमेरिकेच्या संसदेतले मेंबर, या दोघांसाठी हा निर्णय फार चमत्कारिक होता आणि आश्चर्यकारक होता की डोनाल्ड ट्रम्प असं अचानक भयानक का करत आहे, म्हणजे इराणवर हल्ला, आणि तो पण इस्रायलच्या म्हणण्यानुसार किंवा इस्रायलच्या सोबत मिळून। आता सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे की सिनेटर ख्रिस मर्फी, ओके, ही पोस्टेड ऑन ट्विटर और वी कॅन से एक्स, इफ I were in the Trump's cabinet, I would spend Easter day calling constitutional lawyer about the 25th Amendment Act. इथं नका अमेरिकेच्या नका संसदेमधले एक नका महत्वाचे नका एक खासदार म्हणून आपण सिनेटर ख्रिस मर्फी यांनी नका काय पोस्ट केलं की जर मी डोनाल्ड ट्रम्प यांच्या मंत्रिमंडळात असतो तर मी ईस्टरच्या दिवशी 25व्या घटनादुरुस्तीबद्दल घटनात्मक वकिलांना फोन करत बसलो असतो। म्हणजे त्यांच्या म्हणण्यानुसार कधी फ्रिक्वेन्सी बघा की त्यांना काय म्हणायचं आहे की मी ईस्टर म्हणजे ख्रिश्चन लोकांसाठी एक पवित्र दिवसापैकी एक आहे, त्या दिवशी मी सर्व घटनात्मक लोकांना किंवा घटनात्मक वकिलांना किंवा घटनातज्ञ लोकांना 25व्या घटनादुरुस्तीबद्दल फोन करून त्यांना त्या 25व्या घटनादुरुस्तीला कलम 4 हे डोनाल्ड ट्रम्प यांच्या विरुद्ध इन्वोक करा, म्हणजे लागू करा, याबद्दल मी त्यांना विनंती केली असती। कारण त्यांचं म्हणणं आहे की हे संपूर्णपणे वेडेपणाचे आहे, म्हणजे डोनाल्ड ट्रम्प सध्या जे करत आहेत हे संपूर्णपणे वेडेपणाचे आहे। त्यांनी आधीच हजारो लोकांना मारलं आहे
आणि ते आणखी हजारो लाखो लोकांना मारणार आहे. म्हणजे अमेरिकेची जनता, आणि तुम्हाला माहित असेल की नो किंग्ज ओके, नो किंग्स टाइम किंवा नो किंग्स रेजिम नावाचा ऑलरेडी नाही का अमेरिकेत ना काही फार मोठा काय म्हणतात त्याला निदर्शने सुरू आहे, निदर्शने सुरू अमेरिकेत, की अमेरिकेमध्ये लोकशाही आहे ती पण नका म्हणजे लिबरल डेमोक्रेसी आहे, लिबरल डेमोक्रेसी, आणि त्यामध्ये डोनाल्ड ट्रम्प आणि त्यांचे जे ऍक्शन्स आहे किंवा त्यांचे जे कृत्य आहे ती लोकशाहीला साजेशी नाही किंवा लोकशाहीला सूट होणारे नाही. म्हणूनच तिथल्या लोकांनी नाही का त्यांच्या विरोधात ना काही निदर्शने करणं चालू केलेली आहे. दक्षिण आफ्रिकेतील इराणच्या दूतावासाने म्हणजे एम्बेसीने तसेच जगभरातल्या इतर इराणी दूतावासांनी ट्रम्प यांच्या पोस्टला मर्फी यांनी दिलेल्या प्रतिक्रियेचा पुनरुच्चार केला. म्हणजे मर्फी यांचा जो आता आपण पोस्ट बघितली की मी ईस्टरला सर्वांना घटनादुरुस्ती 25व्या घटनादुरुस्तीबद्दल फोन केले असते, त्याच पोस्टला त्यांनी म्हटलं इराणच्या सर्व एम्बेसींनी जगभरात जिथे एम्बेसी आहे 25व्या घटनादुरुस्तीच्या कलम 4 25व्या घटनादुरुस्तीच्या कलम 4 बद्दल गांभीर्याने विचार करा असं आवाहन केलं. म्हणजे एका प्रकारे इराणने म्हटलं की तुम्ही तुमचा जो राष्ट्रपती आहे आणि त्या राष्ट्रपतीचे जे हे चुकीचे किंवा तानाशाही किंवा नका तुगलकी म्हणजे एक वेडेपणाचे जे लक्षण सुरू आहे की कोणतंही कारण नसताना निष्पाप लोकांना तो मारत आहे आणि त्या इस्रायलच्या म्हणण्यानुसार त्या युद्धामध्ये भाग घेऊन नको ते स्टेटमेंट करत आहे. आणि काल परवा तर डोनाल्ड ट्रम्प यांनी बोलताना स्टेटमेंटशिप म्हणजे एक आपली जी राष्ट्रपतीची इमेज असते त्याच्या खालोखाल जाऊन एकदम लो लँग्वेजचा वापर केला, शिवीगाळ केली भाषणामध्ये. कोणताही राजकारणी म्हणजे असा आहे सहजी शिवीगाळ करत नाही अनलेस अँड अंटिल तो स्वतः एखाद्या टपोरी स्टाईलचा किंवा एकदम लो लेवलचा असेल, पण डोनाल्ड ट्रम्पनी ते केलं. अमेरिकेच्या संविधानातल्या 25वी घटनादुरुस्ती राष्ट्रपतीच्या उत्तराधिकारीसाठी म्हणजे एखाद्या राष्ट्रपतीला त्याच्या पदावरून हटवायचं कोणत्या ना कोणत्या कारणास्तव, ते कारण सुद्धा आपण बघूया. पण एखाद्या सध्या कार्यरत असलेल्या राष्ट्रपतीला त्याच्या पदावरून हटवायचं आणि त्याऐवजी एखादा दुसरा व्यक्ती बसवायचा, तो म्हणजे उत्तराधिकारी. तर अमेरिकेच्या राज्यघटनेची 25वी घटनादुरुस्ती राष्ट्रपतींच्या उत्तराधिकारीसाठी आणि एखाद्या राष्ट्रपतीला बदलण्यासाठी म्हणजे राष्ट्रपतीचा उत्तराधिकारी म्हणजेच सध्याच्या राष्ट्रपतीला बदलण्यासाठी किंवा कर्तव्य बजावण्यास तो असमर्थ ठरला असेल असं घोषित करण्यासाठी कार्यपद्धती स्थापित करते. म्हणजेच काय, सरळ सोप्या भाषेमध्ये 25वी घटनादुरुस्ती सध्याचा जो राष्ट्रपती आहे त्याला कोणत्या ना कोणत्या कारणास्तव, मग आरोग्याचं कारण असेल, मानसिक कारण असेल किंवा इतर कोणतेही सामाजिक कारण असेल, सध्याच्या राष्ट्रपतीला त्याच्या पदावरून दूर करणे आणि त्याच्याऐवजी एखादा नवीन सुज्ञ व्यक्ती आणून बसवणे आणि त्याच्याद्वारे मग अमेरिकेचा कारभार चालवणे. आणि ही 25व्या घटनादुरुस्तीमध्ये अमेरिकेच्या राष्ट्रपतींना पदावरून दूर करणे काही काळासाठी पण राहू शकतं किंवा नेहमीसाठी पण राहू शकतं. परंतु यात स्पष्टपणे शब्द आहे की राष्ट्रपतीचा उत्तराधिकारी म्हणजे आता समोर शासन कोणी सांभाळावे आणि राष्ट्रपतीला बदलण्यासाठी कार्यपद्धती निश्चित करते. तात्पुरत्या ऐच्छिक वापराव्यतिरिक्त म्हणजे तात्पुरत्या म्हणजे सध्या टेम्पररी ऐच्छिक वापराव्यतिरिक्त हे अत्यंत असंभव आणि अभूतपूर्व जरी असलं, आता पहिले सांगून देतो की आजपर्यंत अमेरिकेच्या राज्यघटनेमध्ये ही 25वी घटनादुरुस्ती आणि त्याचा कलम 4 आजपर्यंत लागू झालं नाही. कारण बेसिकली त्याचं उत्तर हे आहे की हे असंभव आणि अभूतपूर्व आहे. कारण अमेरिकेचा राष्ट्रपती हा लोकांद्वारे निवडलेला असतो, लोकांद्वारे, आणि जोपर्यंत लोकांचं जनमत नसतं, कारण डोनाल्ड ट्रम्प कशाही पद्धतीने वागत असेल तरी त्यांचा पण एक चाहता वर्ग आहे आणि 25वी घटनादुरुस्ती आणि त्यातलं कलम 4 लावलं तर तो चाहता वर्ग सुद्धा रस्त्यावर येऊ शकतो. जसं दुसऱ्यांदा जेव्हा ते राष्ट्रपतीची निवडणूक हारले होते तेव्हा त्यांच्या चाहत्यांनी कॅपिटल कॉम्प्लेक्स म्हणजे व्हाईट हाऊसला पूर्ण घेराव केला होता. आणि त्यामुळे सर्वात महत्वाची बाब ही आहे की अमेरिकेच्या राष्ट्रपतीच्या इतिहासामध्ये आजपर्यंत 25वी घटनादुरुस्तीचं सेक्शन 4 कधी लागू करण्यात आलं नाही. त्यामुळे म्हटलेलं आहे की तात्पुरत्या ऐच्छिक वापराव्यतिरिक्त म्हणजे एखाद्या राष्ट्रपतीला हार्ट अटॅक आला किंवा एखाद्या राष्ट्रपतीचा कॅन्सरची सर्जरी आहे किंवा एखादा राष्ट्रपती कोणत्या ना कोणत्या आरोग्याच्या कारणास्तव आपलं कार्य पार पाडू शकत नाही 1 महिने 2 महिने, तेव्हा तात्पुरतं अमेरिकेचा राष्ट्रपती या 25व्या घटनादुरुस्तीच्या काही कलमानुसार आपले अधिकार तात्पुरते काही काळासाठी उपराष्ट्रपतींना हँडओव्हर करू शकतो. परंतु हे जर तात्पुरता वापर सोडला तर आजपर्यंत 25वी घटनादुरुस्ती आणि त्यातलं सेक्शन 4 म्हणजे राष्ट्रपतींना बदलून टाकणे किंवा राष्ट्रपती कार्यरत असतानाच त्यांचा उत्तराधिकारी बघणे हे असंभव आणि अभूतपूर्व वाटत असलं तरी 25व्या घटनादुरुस्तीबद्दल आणि ट्रम्प यांच्या विरोधात ती लागू करण्याच्या आव्हानाबद्दल जाणून घेण्यासाठी गोष्टी आहे. म्हणजे सध्या अमेरिकेत असं वातावरण तयार होत आहे असं अनेक सिनेटर म्हणजे त्या अमेरिकेतल्या खासदारांचं म्हणणं आहे की डोनाल्ड ट्रम्प यांच्या विरुद्ध एक परिपक्व वातावरण तयार झालेलं आहे आणि स्वतः लोकांचीच, ज्या लोकांनी डोनाल्ड ट्रम्पला निवडून दिलं त्याच लोकांची किंवा जनतेची इच्छा आहे की या राष्ट्रपती आणि याचे जे कृत्य सुरू आहे याच्या विरोधात 25व्या घटनादुरुस्तीचं सेक्शन 4 त्वरित लागू करण्यात यावं.
तर आपण 25वी घटनादुरुस्ती तर बघितली की 25वी घटनादुरुस्ती म्हणजे अमेरिकेच्या सध्या कार्यरत राष्ट्रपतीचा तो कार्यरत असतानाच उत्तराधिकारी शोधणे किंवा राष्ट्रपतीला बदलून त्याच्या जागी नका नवीन राष्ट्रपती बसवणे. आता 25वी घटनादुरुस्ती म्हणजे जी कार्यकारी सत्ता म्हणजे राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प आणि त्यांचं मंत्रिमंडळ, या कार्यकारी सत्तेचे त्वरित, सुव्यवस्थित आणि लोकशाही पद्धतीने हस्तांतरण करण्याची तरतूद देते. हस्तांतरण म्हणजे कोणतीही जोर जबरदस्ती न करता किंवा राष्ट्रपतीला जेलमध्ये न टाकता किंवा राष्ट्रपतीवर एखाद्या अमेरिकेच्या आर्मीचा दबाव न आणता त्या राष्ट्रपतीला लिगली, कारण घटनादुरुस्ती हा शब्द कायदेविषयक आहे, तर घटनादुरुस्तीद्वारेच त्याला सांगायचं की सध्या तुम्ही तुमचे कार्य पार पाडण्यास असमर्थ आहे किंवा तुम्ही जे कृत्य करत आहे ते घटनेविरोधी, लोकशाही विरोधी आहे. त्यामुळे 25व्या घटनादुरुस्तीनुसार तुम्ही स्वमर्जीने आणि लोकशाही पद्धतीने आपली सत्ता हस्तांतरित करा, म्हणजे समोरच्या व्यक्तीला ती हँडओव्हर करा. ती 4 कलमामध्ये विभागलेली आहे, 4 कलम. आणि यातलं 4थं कलम हे सर्वात खतरनाक आणि डेंजर आहे आणि हे 4थं कलम लागू करण्याची मागणी अनेक सिनेटर सध्या करत आहे. यामध्ये 4ही कलम काय आहे हे आपण बघून घेऊया. कलम 1, या 25व्या घटनादुरुस्तीमधला कलम 1, यानुसार राष्ट्रपतीचा मृत्यू झाला म्हणजे तो पदावर असताना राष्ट्रपतीचा मृत्यू झाला, म्हणजे डोनाल्ड ट्रम्प सध्या पदावर आहे आणि पदावर असताना त्यांचा मृत्यू झाला फॉर एक्झाम्पल, आणि त्यांनी राजीनामा दिला, तर उपराष्ट्रपती त्यांचे पद स्वीकारतील. ही पहिली बाब एकदम सिंपल आहे, जसा भारतीय राज्यघटनेप्रमाणेच आहे. परंतु राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांचा अनफॉर्च्युनेटली समजा मृत्यू झाला किंवा त्यांनी स्वेच्छेने राजीनामा दिला, तर त्यांच्याऐवजी नका आता नवीन निवडणुका घेण्याऐवजी 25व्या घटनादुरुस्तीचा कलम 1 नुसार उपराष्ट्रपतींना त्यांचा कार्यभार देण्यात येईल. उपराष्ट्रपती नवीन राष्ट्रपती म्हणून कार्य स्वीकार करेल. आता दुसरा आहे कलम 2. या कलम 2 नुसार राष्ट्रपतीचं पद रिक्त झालं म्हणजे मृत्यू किंवा राजीनामा किंवा महाभियोग यामुळे पद रिक्त झालं, तर पदभार स्वीकारण्यासाठी राष्ट्रपतींनी नवीन उपराष्ट्रपतीचे नामांकन करणे आवश्यक आहे. तर राष्ट्रपतींनी नवीन उपराष्ट्रपतीचे नामांकन करणं आवश्यक आहे की मी माझं पद रिक्त करतोय, त्यामुळे नका प्रत्येक राष्ट्रपतीला त्याच्याच मर्जीचा उपराष्ट्रपती असतो, तर हा जो नवीन राष्ट्रपती येईल याने सुद्धा नवीन उपराष्ट्रपतीचं नामांकन करणं आवश्यक आहे. म्हणजे ती प्रोसेस तिथे कन्फर्म होते की राष्ट्रपती बदलला तर उपराष्ट्रपती सुद्धा बदलला पाहिजे, असं कलम 2 म्हणतं. त्यानंतर कलम 3 आहे. कलम 3 25व्या घटनादुरुस्तीचा कलम 3 हे काय म्हणतं की जर राष्ट्रपती आजारपणामुळे असमर्थ झाले, मग तात्पुरते असो की परमनंट असो, आजारपणामुळे असमर्थ झाले, ही इज ओके इनकॅपेबल टू डिलिव्हर हिज फंक्शन, किंवा असमर्थ होण्याची शक्यता आहे, त्यांना पॅरालिसिस आला किंवा त्यांना हार्ट अटॅक आला किंवा त्यांना फार मोठा कॅन्सर झाला आणि आता डॉक्टरांनी सांगितलं की नाही आता हे यासमोर कार्य करू शकत नाही, हे फिजिकली फिट नाही, असमर्थ आहे, तर ते स्वेच्छेने म्हणजे राष्ट्रपती स्वेच्छेने आपले अधिकार आणि कर्तव्य तात्पुरते उपराष्ट्रपतीकडे हस्तांतरित करू शकतात. आणि असं अमेरिकेमध्ये 2-3 वेळा घडलेलं आहे, ते बघूया समोर आपण. पण हे कलम 3. आता सर्वात महत्वाची बाब आहे की सध्या तरी कलम 1, कलम 2 आणि कलम 3 या तिघांचा काही प्रश्न नाही, कारण डोनाल्ड ट्रम्प जिवंत आहे की नाही. म्हणजे त्या वेलकम पिक्चर मधल्या RDX भाई सारखं उदय मज्जू अभी हम जिंदा है, असं डोनाल्ड ट्रम्पचं म्हणणंच आहे की इराण, इस्रायल और अख्खी दुनिया वालो, खास करके इंडिया वालो, आणि इंडियामध्ये जे डोनाल्ड ट्रम्प यांचा चाहता वर्ग आहे आगे, तर त्यामध्ये अभी हम जिंदा है असं डोनाल्ड ट्रम्पचं म्हणणंच आहे. किंवा डोनाल्ड ट्रम्प तब्येत हो की त्यांची जर पर्सनॅलिटी बघितलं तर ते सध्या असमर्थ किंवा आजार असा पण प्रश्न नाही. त्यामुळे कलम 1, कलम 2 आणि कलम 3 25व्या घटनादुरुस्तीतलं कलम 1, कलम 2 आणि कलम 3 दूरपर्यंत लागू होण्याचे चान्सेस नाही. आणि त्याचमुळे कलम 4 निवडण्यात आलं. कलम 4 काय आहे? सर्वात मोठं अस्त्र, ब्रह्मास्त्र किंवा इंद्रास्त्र, सर्वात शेवटचा वार आहे की नाही, अबकी बार आखरी वार. कलम 4 उपराष्ट्रपती आणि मंत्रिमंडळातल्या बहुसंख्य सदस्यांना म्हणजे मेजॉरिटी सदस्यांना राष्ट्रपतींना त्यांची कर्तव्य पार पाडण्यास असमर्थ घोषित करण्याची आणि राष्ट्रपतीच्या ऐवजी ते अधिकार व कर्तव्य उपराष्ट्रपतीकडे सोपवण्याची परवानगी देते. म्हणजे इथे सर्वात मोठा गेम आहे. इथे कलम 4 नुसार जे सध्या उपराष्ट्रपती अमेरिकेचे, त्यांना दिल पे पत्थर रख के मैंने ये फैसला किया है, अशा प्रकारचं म्हणजे हृदयावर नका दगड ठेवून किंवा अमेरिकेच्या जनतेच्या भल्यासाठी किंवा लोकशाहीच्या भल्यासाठी अमेरिकेचे उपराष्ट्रपती आणि त्यांच्या मंत्रिमंडळातल्या बहुसंख्य सदस्यांनी एक बहुमताने निर्णय घेणं आवश्यक आहे की राष्ट्रपती महोदय, ओके, तुम्हाला आम्ही असमर्थ घोषित करतो की तुम्ही या पदावर बसण्यासाठी आणि या पदावर राहून तुम्ही कर्तव्य पार पाडण्यासाठी असमर्थ आहे. यू आर इनकॅपेबल, कारण कोणतंही असो. म्हणून नका तुम्हाला पदावरून दूर करून तुमचे कर्तव्य तात्पुरत्या टेम्पररी पिरियडसाठी मी उपराष्ट्रपती माझ्याकडे घेतो. म्हणजे उपराष्ट्रपती तात्पुरता काही काळासाठी राष्ट्रपती म्हणून राहणार. राष्ट्रपती स्वतःला असमर्थ
किंवा अनिच्छुक घोषित करण्यास असमर्थ असल्यास या कलमाचा वापर केला जाऊ शकतो, जे की डोनाल्ड ट्रम्प डेफिनेटली करतील. डोनाल्ड ट्रम्प स्वतःला असमर्थ तर घोषित करणार नाही, कारण ते म्हणतात की मी जगातला सर्वात पॉवरफुल व्यक्ती आहे. आणि अनिच्छुक म्हणजे स्वतः ऑब्वियस आहे, त्यांची इच्छा तर त्या पदावर राहण्याची आहे, तर ते तर हे पद खाली करणार नाही. अशा वेळेस उपराष्ट्रपती आणि त्या डोनाल्ड ट्रम्प यांच्या मंत्रिमंडळातल्या बहुसंख्य सदस्यांना जबरदस्ती, एक प्रकारची जबरदस्ती म्हणतो आपण कलम 4 जबरदस्ती, की जबरदस्तीने राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांना असमर्थ घोषित करून त्यांना पदावरून काही काळासाठी बाजूला करावं लागेल. आणि उपराष्ट्रपती जे आहे, उपराष्ट्रपती ते नाही का त्या अमेरिकेच्या तात्पुरत्या राष्ट्रपतीचे कर्तव्य पार पाडतील. तसंच या कलम 4 नुसार 2/3 मतांनी राष्ट्रपतींना कायमस्वरूपी पदावरून दूर करायचं, की त्यांना त्यांच्या कर्तव्यावर परत रुजू करायचं, हे काँग्रेस ठरवू शकतं. काँग्रेस म्हणजे अमेरिकेची संसद. अमेरिकेची संसदेतले दोन्ही सभागृह, हाऊस ऑफ रिप्रेझेंटेटिव्ह आणि विशेष करून सिनेटच्या हाती ती पॉवर असते, की सिनेट म्हणजे वरिष्ठ सभागृह. अमेरिकेतलं सिनेट म्हणजे अमेरिकेतलं वरिष्ठ सभागृह फार जास्त पॉवरफुल आहे. ते भारताच्या राज्यसभेसारखं कमकुवत नाही. तर अमेरिकेचं सिनेट म्हणजे वरिष्ठ सभागृह 2/3 मतांनी राष्ट्रपतींना महाभियोग करून पदावरून दूर करायचं, की पुन्हा त्यांना नका परत आणायचं, आपल्या कर्तव्यावर रुजू करायचं, हे काँग्रेस ठरवू शकतं. आता सर्वात महत्वाची बाब 25वी घटनादुरुस्ती म्हणजे काय, त्यातले कलम 1, 2, 3, 4 हे आपण जाणून घेतले. मग आता यामध्ये आतापर्यंत 1963 मध्ये राष्ट्राध्यक्ष जॉन एफ केनेडी यांची अचानक हत्या करण्यात आली आणि त्यानंतर 1967 मध्ये 25व्या घटनादुरुस्तीला मान्यता मिळाल्यापासून कलम 1, 2 आणि 3 काही मोजक्या प्रसंगी लागू करण्यात आलेले आहे. म्हणजे याच वाक्यावरून माहीत पडतं की आजपर्यंत अमेरिकेच्या इतिहासामध्ये 25व्या घटनादुरुस्तीचं कलम 1, कलम 2 आणि कलम 3 कधी ना कधी लागू झाले, पण कलम 4 आजपर्यंत लागू झालं नाही. पहिल्यांदा त्याची एवढी हेवी डिमांड होत आहे, डिमांड, पण अजूनही ते लागू करण्यात आलं नाही. डोनाल्ड ट्रम्प यांच्या विरुद्ध कोणाच विरुद्ध लागू करण्यात आलं नाही. 1973 मध्ये स्पिरो ॲग्न्यू यांच्या राजीनाम्यानंतर जेराल्ड फोर्ड यांची उपराष्ट्राध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली. तेव्हा कलम 2 लागू करण्यात आलं. म्हणजे राष्ट्रपती यांचा राजीनामा झाल्यानंतर नवीन उपराष्ट्रपती नियुक्त करण्यात आले, जेराल्ड फोर्ड, आणि त्यांना तात्पुरतं राष्ट्रपती पदाची कर्तव्य पार पाडावी लागली. 1974 मध्ये रिचर्ड निक्सन यांचं नाका ते वॉटरगेट स्कॅन्डल म्हणून फार प्रसिद्ध आहे रिचर्ड निक्सन. 1974 मध्ये रिचर्ड निक्सन यांच्या राजीनाम्यानंतर जेराल्ड फोर्ड हे राष्ट्रपती झाले आणि फोर्ड यांच्या उपराष्ट्राध्यक्षांची नियुक्ती करण्यासाठी कलम 1 आणि 2 लागू करण्यात आले. परंतु पदावर असलेल्या राष्ट्राध्यक्षांना अनैच्छिकपणे म्हणजे त्यांच्या इच्छेच्या विरोधात पदावरून दूर करण्याची प्रक्रिया स्पष्ट करणारे कलम 4 कधीही लागू करण्यात आलेले नाही. आणि म्हणूनच ही न्यूज अख्ख्या जगामध्ये सध्या एकदम हॉटशॉट न्यूज बनलेली आहे, की आजपर्यंत अमेरिकेच्या इतिहासामध्ये 25व्या घटनादुरुस्तीतल्या 4 कलमापैकी 1, 2, 3 कधी ना कधी लागू करण्यात आले, पण कलम 4 जे राष्ट्रपतीला त्याच्या मर्जी विरोधात, त्याच्या इच्छेविरोधात जबरदस्तीने त्याच्या पदावरून हटवतात आणि त्याऐवजी नवीन उत्तराधिकारी लागू करतात, हे कलम 4 मात्र आजपर्यंत कधीही लागू करण्यात आलं नाही. ट्रम्प यांचे विरोधक आता याच कलमाकडे बोट दाखवत आहे, कारण तोच सर्वात शेवटी एक मार्ग उरलेला आहे. आणि त्यांच्या मते युद्धविरामासाठी वाटाघाटी सुरू असलेल्या उठादरम्यान आलेला त्यांचा ताजा अल्टिमेटम, जो इराणने युद्ध गुन्ह्यांसाठी चिथावणी म्हणून फेटाळलेला आहे, हा ट्रम्प यांचा वेडेपणाचा पुरावा आहे. आणि मी तुम्हाला म्हटल्याप्रमाणे काल डोनाल्ड ट्रम्प यांनी बोलताना अत्यंत लो लेवलची भाषा, म्हणजे त्यांनी आपल्या बोलण्यामध्ये शिवीगाळाचा वापर केला. एका सर्वात मोठ्या पदावर बसलेल्या व्यक्तीला अशी शिवीगाळ करणं म्हणजे परवडत नाही. त्याने टोमणे मारावे किंवा त्यांनी एखादी धमकीभरी शब्द वापरावे, आणि जे शब्द लिगल आहे ते ठीक आहे, मान्य करतात, परंतु नका एखादी लो लेवलची लँग्वेज वापरणं हे कोणत्याही स्टेट्समॅनला म्हणजे राजकारणी व्यक्तीला म्हणजे परवडण्यासारखं नाही आहे. त्यामुळे विद्यार्थी मित्रांनो, आता तुम्ही सांगा की खरोखर तुमचे काय मत आहे, की अमेरिकेचे राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांच्या विरुद्ध अमेरिकेच्या राज्यघटनेतली 25व्या घटनादुरुस्तीतलं कलम 4 म्हणजे डोनाल्ड ट्रम्प यांच्या मर्जी विरुद्ध, त्यांच्या इच्छेविरुद्ध जबरदस्ती त्यांना पदावरून दूर करणे आणि तात्पुरतं काही काळासाठी उपराष्ट्रपती यांना नाही का ते त्या राष्ट्रपती पदाचे अधिकार देणे, जोपर्यंत इराण युद्ध वगैरे शांत होत नाही, हे कलम 4 लागू करणं योग्य आहे का, किंवा हे लागू होईल का? मला तरी पर्सनली वाटतं की लागू होणार नाही. परंतु तुम्हाला काय वाटतं की 25व्या घटनादुरुस्तीचं कलम 4 लागू होईल का, किंवा लागू व्हायला पाहिजे का? तुमचं काय मत आहे? आणि समजा ते लागू झालं, मग त्याचे परिणाम काय होतील यावर आपले नक्की मत मांडण्याचा प्रयत्न करा कमेंट बॉक्समध्ये तुमच्या इंटरेस्टिंग कमेंटची नक्कीच वाट पाहिल मी. आणि तत्पूर्वी तुम्हाला एक्झामच्या दृष्टीने हे महत्त्वाचं ठरू शकतं, चालू घडामोडीमध्ये येऊ शकतं की अमेरिकेच्या राज्यघटनेतली 25वी घटनादुरुस्ती म्हणजे काय,
किंवा अमेरिकेच्या राष्ट्रपतीला त्याच्या मर्जीविरुद्ध किंवा त्याच्या इच्छेविरुद्ध त्याला पदावरून दूर करून त्याला असमर्थ घोषित करून त्याऐवजी त्याचा एक नवीन उत्तराधिकारी नियुक्त करणे हे कोणत्या घटनादुरुस्तीमध्ये आहे? तर 25वी घटनादुरुस्तीतला कलम 4 हे तुम्हाला चालू घडामोडीमध्ये किंवा पॉलिटीमध्ये सुद्धा सरप्राइझिंग लिहू शकतं. यावर नक्की आपलं मत सांगा. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र, जय संविधान. धन्यवाद. थँक्यू सो मच. लवकरच भेटूया नवीन व्हिडिओमध्ये.